महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा। या मतदारसंघानं अजूनही त्याची ओळख कायम तशीच राखली आहे। गेल्या 72 वर्षापासून म्हणजे अगदी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच नाईक कुटुंबाने पुसद मतदारसंघावर आपला ताबा अजूनही तसाच टिकून ठेवलाय। त्याच कुटुंबातील इंद्रनील नाईक आणि नाईक कुटुंबाचा संपूर्ण थोडक्यात राजकीय इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1957, 1962, 1967 आणि 1972 च्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यांच्यानंतर सुधाकर नाईक यांनी 1978, 1980, 1985, 1990 आणि 1999 असे 5 वेळा ते मतदारसंघातून निवडून आले आणि विधिमंडळात त्यांनी पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 1995 साली मनोहर नाईक यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। त्यानंतर 2004, 2009 आणि 2014लाही तेच या मतदारसंघाचे सातत्याने आमदार राहिले। आता नक्की आताचे विद्यमान आमदार जे आहे ते म्हणजे इंद्रनील नाईक। आपण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। इंद्रनील मनोहर नाईक यांचा जन्म 28 जानेवारी 1982 रोजी पुसद, महाराष्ट्र येथे झाला। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते नातू आहे आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ते पुतणे असल्याने राजकीय दृष्ट्या अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून इंद्रनील मनोहर नाईक यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातं। इंद्रनील मनोहर नाईक यांनी कंधारच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालयातून सामाजिक कायदेशीर विज्ञान म्हणजेच BSL आणि LLB ची पदवी प्राप्त केलेली आहे। आपण असं बघत असतो की एखादा नेता म्हटला की त्याच्याकडे शिक्षणाचा अभाव असतो, पण इंद्रनील नाईक हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे शिक्षण प्लस राजकारण आणि प्लस समाजकारण या तीनही गोष्टीच्या त्रिकोणातनं त्यांनी त्यांचं राजकारण आतापर्यंत टिकून ठेवलेलं आहे। इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत पुसद मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात। त्यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचा राजकीय कार्यकाळ सुरू केला होता। नाईक हे लहानपणापासूनच राजकारणामध्ये सक्रिय आहे। महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात त्यांच्या कुटुंबाच्या वारशातून अनेक जण आजही त्यांच्याकडनं राजकीय प्रेरणा घेत आहेत। 2019 आणि आता 2024च्या निवडणुकीत निवडून आलेले इंद्रनील नाईक हे या कुटुंबाच्या 6व्या पिढीतील सदस्य आहेत। एकूणच गेल्या 16 निवडणुकांमध्ये नाईक कुटुंबाचा वरचष्मा या मतदारसंघावर राहिलेला आहे। आपण असं बघतो की नेपोटिझम अर्थातच घराणेशाहीला कधीतरी जनता कंटाळते आणि त्या विरोधात जनता कधीतरी बंड पुकारते, पण पुसद मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथे घराणेशाहीला पुसद मतदारसंघ कधीच कंटाळला नाही। याचं एकमेव कारण हेच आहे की वसंतराव नाईक यांनी केलेली कामे आणि त्यांनी घडवून आणलेल्या अनेक क्रांत्या आणि त्या क्रांत्यातनं जनतेचा झालेला विकास, त्यामुळेच पुसद मतदारसंघावर नाईक घराण्याचं वर्चस्व आजही टिकून आहे। समाजकारणापासून राजकारणापर्यंतचा घेऊन जाणारा नाईक घराण्याचा हा प्रवास आणि त्यातनं त्यांनी केलेलं राजकारण, त्यातनं त्यांनी केलेली जनतेची सेवा, याच कारणामुळे जनतेच्या मनावर आजही नाईक कुटुंब टिकून आहे। नाईक कुटुंबाबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती आहे का? याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।